पिल्लूच्या हट्टापायी सकाळी सकाळी मला तो स्विमिंगला जाताना त्याच्यासोबत जावं लागलं, कारण त्याची खूप दिवसांची इच्छा होती की मम्मी तू माझ्यासोबत चल, की मी कसा स्विमिंग करतो आहे वगैरे हे पाहण्यासाठी. आणि सकाळचा वेळ माझ्यासाठी इतका महत्त्वाचा असून मला त्याच्या हट्टासाठी 1 तास द्यावा लागला. तो स्विमिंग करत होता आणि मी फक्त मोबाईल पाहत बसलेली होती. सकाळची वेळ म्हणजे खरंच खूप एका गृहिणीसाठी महत्त्वाची असते, परंतु या लेकराला सांगणार कोण. त्यानंतर आम्ही किराणा वगैरे घेतला आणि किराणा घेऊन घरी येता येता आमच्या घरातील जे प्लंबिंगचं काम आहे ना, ते म्हणजे 2 नळ आमचे टिपकत होते. असं म्हणतात की धनाचा नाश होतो. त्यासाठी आम्ही पटकन ते नळ नीट करायचा निर्णय घेतला. आमच्या सासूबाईंसाठी छान अशी इथं मॅट्रेस मागवली होती, ती देखील आजच आलेली होती. आणि त्यानंतर पिलूचं कपाट हे क्लीन करणं माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं होतं, कारण पिलूचं स्कूल आता लगेचच चालू होणार आहे. आणि त्यासाठीच इथं मी त्याचं जे कपाट आहे ना, ते म्हटलं डीप क्लीन करून घ्यावं. घेतल्यापासून ते फक्त पुसलं जात होतं, अगदी असं स्वच्छ घासून वगैरे काही काढलेलं नव्हतं. तर आव्हानच्या मदतीने ते फोल्डिंग करून घेतलं आणि त्यानंतर पिलूने हे काही जे काम आहे ना, ते करायला घेतलेलं होतं. ज्याची त्याची कामं आहेत त्याला थोडीफार तरी झळ पोचायलाच पाहिजे. प्रत्येक काम आपण परफेक्ट करतो आहे असे आपली प्रत्येक गृहिणीची मानसिकता असते, ही बदलायला हवी आणि कामामध्ये सर्वांना सामील करून घ्यायला हवं. कामं आवरता आवरता अंधार पडला, कारण पूर्ण दिवसभराचा झालेला गोंधळ दिवसभर निस्तरण्यासाठी पूर्ण दिवस माझा एकदम हेक्टिक गेलेला आहे. तर आजचा व्लॉग असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.